हाऊस द जोश, जोश जरा वाढवूया. हाऊस द जोश, जय भीम. हाऊस द जोश, जय भीम. हाऊस द जोश. जय भीम. सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आजच्या आपल्या या सभेसाठी विचारपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सगळेच कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे ज्या सगळ्या संस्था संघटनांनी पुढे येऊन या मुद्द्यावरती, या विषयावरती त्यांचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्याला पाठिंबा दिला, त्या सगळ्यांचं आधी आपण अभिनंदन केलं पाहिजे. हे करायला हिम्मत लागते, या सगळ्यांच्या विरोधात उभा राहायला हिम्मत लागते आणि ते हिम्मत या सगळ्यांनी दाखवली. यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करते. आजचा हा मुद्दा काय राजकीय नाही, फक्त राजकीय मुद्दा अजिबात नाही. भाजप आणि मोदींचे आपलं भांडण आहेच, पण हा मुद्दा आता आपला देशाच्या अस्मितेचा मुद्दा आहे, हे विसरून चालणार नाही. आधी फक्त देशातच गौडबंगाल सुरू होतं. अदानी अंबानीला देश विका, नको त्या भानगडी करा, दलितांवर अत्याचार करा. आता तर आपल्या मोदी पंतप्रधानांचं नाव डायरेक्ट एप्स्टीन फाईल मध्ये आलं. म्हणजे एवढी वर्ष आम्ही सांगतोय डिग्र्या दाखवा, तुमचं शिक्षण किती साहेब ते सांगा. हे तर काही दाखवलं नाही, भलत्याच डिग्री मध्ये नाव आलंय साहेबांचं. आमचं म्हणणं आहे, जर काही कारण नाही तर या प्रेस समोर ही सगळी मीडिया, माननीय मीडिया इथे आमच्या समोर उभी आहे, या आणि सांगा ना का तुमचं नाव त्याच्यामध्ये आलंय, काय उल्लेख आहे त्या नावाचा. 4 मुद्दे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतले पाहिजेत आणि म्हणून थोडा वेळ मी इथे जास्त घेणार आहे. सर्वात पहिला मुद्दा, नाव जे नरेंद्र मोदींचं आलं ते 2 ईमेलच्या संभाषणामध्ये आलं. त्याच्यामध्ये एक त्या अमेरिकेतला माणूस दुसऱ्या अमेरिकेतल्या त्या जेफ्री एप्स्टीनशी म्हणतो की मला मोदीजींची भेट घडवून द्या. जेफ्री एप्स्टीन सारखा माणूस ज्याच्यावरती बलात्काराचे, हत्येचे गुन्हे दाखल आहेत, ते नरेंद्र मोदी साहेबांची भेट घडवून आणणार. आज जर तुम्ही आणि मी या देशाचे नागरिक, आम्ही जर म्हटलं पंतप्रधान महोदय आम्हाला भेटायला यायचंय, आमचे विषय आहेत, येऊ देणार का भेटायला? पण जेफ्री एप्स्टीन भलत्याच कुठल्या तरी माणसाशी मोदींची भेट घालवून देऊ शकतात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचे आवडता उद्योगपती अंबानी, मुकेश अंबानींना राहू देव, त्या अनिल अंबानींचा आधी बघा. त्यांचं नाव येतं एप्स्टीन फाईल मध्ये आणि एक ईमेल असा उल्लेख करतं की मला अमुक अमुक पद्धतीची महिला उपलब्ध करून द्या. काय अर्थ लावायचा याचा? राग येत नाही का आम्हाला या गोष्टीचा? नसेल खोटं, खरं खोटं काय आहे ते पुराव्यादिवशी तुम्ही मीडिया समोर या आणि सांगा. तुमच्या फालतूच्या पिट्ट्यांना पाठवू नका प्रेस कॉन्फरन्स घ्यायला. हिम्मत असेल तर अनिल अंबानी समोर येऊन